सार्वत्रिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षापर्यंत सर्वच जणांनीच आपापल्या परीनं त्याची तयारी सुरू केलेली आहे। आणि आम्ही बहुजन विकास मोर्चा जो आमच्या जिल्ह्यामध्ये एक पर्याय आहे, तर बहुजन विकास मोर्चानेही सर्वच ठिकाणी बीडपासून ते माजलगावपासून ते अंबेजोगाई, परळी, गेवराई असं सर्वच ठिकाणी आमचे उमेदवार उभा करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि जिथं जिथं आघाडी सेक्युलर आघाडी असेल त्या सेक्युलर पक्षाबरोबर जाण्याची आमची तयारी आहे। आणि माजलगावमध्ये जवळजवळ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याबरोबर बोलणी झालेली आहे, बोलणी पूर्णत्वाकडे गेलेली आहे आणि 1-2 सीटवरती डिस्प्यूट आहे, ते डिस्प्यूट आज उद्या सकाळपर्यंत संपून जाईल। त्यामुळे आमची तिसरी आघाडीची इथं शक्यता मला आज तरी दिसत नाही आणि माजलगावमध्ये तिरंगी लढत होईल, मोठ्या प्रमाणात होईल। आणि विद्यमान आमदार आहेत, विद्यमान आमदार शर्यतीच्या बाहेर आहेत। त्यांनी काही जरी म्हटलं, ते जरी सत्ताधारी असले तर ते शर्यतीच्या बाहेर आहेत विद्यमान आमदार। इथं खरी लढत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी, बहुजन विकास मोर्चा अशा पद्धतीनं